आता या घडीची एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। आता थांबायला पाहिजे असं काल म्हणालेले नारायण राणे यांना एका कार्यक्रमामध्ये भोवळ आलेली आहे। नारायण राणे हे एका कार्यक्रमामध्ये गेलेले होते। चिपळूणमध्ये हा कार्यक्रम होता। चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचा कार्यक्रम होता। त्यावेळी नारायण राणे यांना भोवळ आल्याचं बघायला मिळतंय। नारायण राणे अजूनही कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करताना दिसतायत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते सुद्धा सक्रिय आहेत। अशा वेळी कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना निवृत्तीचे संकेत त्यांनी कालच दिले होते आणि अशा वेळी नेमकं आज चिपळूणमध्ये कृषी महोत्सव कार्यक्रमामध्ये नारायण राणे यांना कार्यक्रमात भोवळ आल्याचं बघायला मिळतंय। कार्यक्रमामध्ये गेलेले होते, अजूनही ते फिरतीवर असतात। सतत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कार्यक्रम आणि त्यांचे दौरे सुरू असतात। अशा वेळी त्यांना भोवळ आलेली आहे। आमच्या प्रतिनिधींना विचारूया राजेश यांना की काय नेमकं घडलंय। राजेश, काय अधिक माहिती? बरोबर आहे। चिपळूणमधल्या कृषी व पशुधन प्रदर्शन 2026 कृषी महोत्सवाला नारायण राणे आलेले होते आणि त्यांनी भाषण केलं। जवळजवळ 10 ते 15 मिनिटं भाषण केलं। त्याच्यानंतर भाषण संपल्यानंतर त्यांना भोवळ आली। खरं तर भाषण चालू असताना शेवटच्या उताराला म्हणजे जर असं त्यांना भोवळ वाटत होती, मात्र त्यांनी डायस धरला, ते स्टँड धरलं। नंतर मग त्यांनी संपवलं भाषण आणि त्यांना चक्कर आलेली की त्यांची जे अंगरक्षक आहेत ते पुढे गेले आणि त्यांना खुर्चीत बसवलं। मात्र वहिनी बरोबर होत्या, त्यांच्या मिसेस बरोबर होत्या आणि त्यांनी मग त्यांना तिथे शांत केलं, खाली बसवलं। त्यांच्या सौम्य त्या होत्या, त्यांना धीर देत होत्या। त्याच्यानंतर त्यांना त्यांचे अंगरक्षक आणि त्या वहिनी आता त्यांना दवाखान्यात घेऊन गेले। कारण आणि आम्हाला आता समजलं होतं त्यांची जी साखर आहे शरीरातली ती कमी झाली, त्यामुळे त्यांना भोवळ आली असं समजतंय। बरोबर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। जर खूप सारे दौरे झाले, काही खाल्लं प्यायलं नसेल तर हायपोग्लायसेमिया होतो, म्हणजेच शरीरातली साखर काही क्षणासाठी कमी होते। तसं त्यांना झालं होतं। डॉक्टरकडे त्यांना नेलं गेलेलं आहे। उपचार त्यांच्यावर सुरू आहेत। त्यांच्या पत्नी सुद्धा त्यांच्या सोबत होत्या जेव्हा ते या कार्यक्रमामध्ये सहभागी होते। पुण्यामध्ये पालिका निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये थेट उपमुख्यमंत्री अजितदादा यांना प्रश्न विचारणारे बॅनर्स लावण्यात आले। अजितदादा, तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये पैसे वाटणाऱ्यांचा प्रचार करणार का? अजितदादा, तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार करणार का? अजितदादा, तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये अवैध धंदे करणाऱ्यांचा प्रचार करणार का? हाच का दादाचा वादा? असं म्हणून थेट उपमुख्यमंत्री अजितदादांनाच लक्ष्य करण्यात आलेलं आहे। पुढची बातमी, मुरुड महोत्सवामध्ये मैं हूं डॉन या गाण्यावर खासदार सुनील तटकरे थिरकले होते। यावरून शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी तटकरेंवर टीका केली। आमची ताकद वाढलेली आहे, त्यामुळे या निवडणुकीत कोण डॉन आहे, कुणाला डॉन म्हणावं याला जिल्हा परिषदेची निवडणूक उत्तर देईल, असा इशारा दळवींनी दिलेला आहे। आता श्रीवर्धन नगरपंचायतीचे नगरपालिका निकाल लागला, तिथे आमचाच म्हणजे आम्ही ज्याला संमत दिला तेच आहे। मसळा आमच्याकडे आलेला आहे। मग जिल्ह्याचा डॉन कोण आहे, स्वतःला काहीतरी म्हणून घेणं आणि लोकांसमोर वेगळी भूमिका मांडणं। आणि म्हणून मगाशी मी भाषणामध्ये सांगितलं की ते डॉन असतील तर मैं हूं डॉन आहे, असंच आहे ना। त्याच्यामुळे ही भूमिका पुढे चालू राहील।